नेमकं आता पित्ताशयाच्या पिशवीमध्ये खडे का बरं म्हणतात आणि त्याचं नेमकं बनण्याचं कारण काय असतं? आता मी म्हटलं तसं पित्त जो बाईल ज्यूस आहे तो आपल्याला कुठल्याही चरबीयुक्त पदार्थांना डायजेशनसाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजे आपण तेल, तूप, चीज म्हणा किंवा नॉनव्हेजचे प्रकार म्हणा, ज्याच्यात चरबीचं प्रमाण जास्ती आहे त्यावेळेला जितकं चरबीचं प्रमाण जास्ती त्याच्या प्रमाणात ते बाईल ज्यूस आपल्याला गरज असते किंवा पित्तरसाची गरज असते. पित्ताशयात जो रस आहे ते लिक्विड आणि सॉलिड ह्याचं मिक्सचर आहे आणि जोपर्यंत ते पंप करत राहतं तोपर्यंत त्यातले जे सॉलिड पार्टिकल्स आहेत त्यांना खाली बसून त्याच्यापासून काही गाळ व्हायला चान्स मिळत नाही. पण अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे मग हा जो गाळ आहे तो खाली बसायला लागतो आणि मग त्याचे सुरुवातीला वाळू असते, त्याच्यानंतर त्याचे छोटे स्टोन तयार होतात आणि मग ते स्टोन मोठे होत राहतात. तर सगळ्यात महत्त्वाचं ऑब्झर्वेशन जे आतापर्यंत आहे की युजली हा बायकांच्या जास्ती असतो, युजली 40च्या आसपास असतो. जर एखादी अनेक बाळंतपण झालेली असतील तर त्याच्यामुळे पण त्या लोकांच्यात कॉमन असतो आणि ह्याची कारणं अशी आहेत की हॉर्मोनल चेंजेस जे बायकांच्यात होत असतात, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन नावाचे जे मेन हॉर्मोन्स आहेत. तर इस्ट्रोजनमुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं आणि प्रोजेस्टेरॉनमुळे ह्याची शिथिलता येते. म्हणजे ते गॉलब्लॅडर जसं बाहेर त्याने सोडायला पाहिजे आणि रिकाम व्हायला पाहिजे मधनं दिवसातलं तसं ते होत नाही आणि त्यामुळे ते गाळ बसायला सुरुवात होते. सो ह्या लोकांच्यात हे खूप कॉमन आहे. पण आता आपली जीवनशैली बदलली आहे. आपण सगळेजण प्रोसेस्ड फूड खातोय, फास्ट फूड खातोय, हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या गोष्टी खातोय, जाडेपणा वाढत चाललाय. शारीरिक काही लोक जे खूप पर्टिक्युलर आहेत आपलं शरीर नीट मेंटेन करण्याच्या बाबतीत तसे सगळे नाही आहेत. त्यामुळे स्थूलता आहे, हालचाली कमी आहेत आणि ही सुद्धा अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे तो रस घट्ट होत जातो पित्तातला आणि त्याच्यामुळे त्याची वाळू सुरुवातीला होते आणि त्याचे स्टोन बनतात. आजकाल तो एक खूप कॉमन झालेला आहे मॅम. चालून जाऊन बनवण्याची किंवा बाहेर जाऊन काही आणण्याची गरज नाही, घरी बसल्या ठिकाणी तुम्हाला खायला भेटतो. म्हणजे कोविडमुळे फार झालं हे. कोविडमुळे सगळे झोमॅटो आणि ह्यांचे जे बिझनेसेस सुरू झाले की अरे बाहेर रेस्टॉरंट पर्यंत सुद्धा जायची गरज नाहीये, तुम्ही हवंय ती वस्तू 10 मिनिटात तुमच्याकडे ब्लिंकिट सारख्या वगैरे ह्याच्यावरून येऊ शकते आणि लोकांची मिळवायची कॅपॅसिटी वाढली आहे. पण ऍट द सेम टाइम जीवनशैली बिझी झाल्यामुळे ह्याच्यासाठी वेळ द्यायच्याऐवजी आपण तयार असलेलं आणावं आणि खावं. हेल्दी खायच्या दृष्टीने फारसा विचार केला जात नाही. कन्व्हिनियंट काय आहे ह्याचा विचार करण्यामुळे हे आता सगळं आपल्याकडे बदलत चाललंय. एखाद्याला पित्ताशयामध्ये खडे झालेले आहेत किंवा पित्ताशय काम करत नाही, हे कसं समजायचं मग? त्याचे लक्षणं काय असतात? खूप सुंदर प्रश्न आहे, कारण हा खूप वेळा आपल्याला हे लोकांना किंवा पेशंट आला की एक्सप्लेन करायला लागतं. बरेच वेळा त्याचे काही आजार किंवा काही त्रास नाही असं बरेच वेळा होऊ शकतं. सोनोग्राफी इतर कुठल्या तरी कारणासाठी केली जाते, कारण हल्ली सोनोग्राफी जसं आपण ब्लड प्रेशर घेतो एखाद्या पेशंटचं तसंच हल्ली सोनोग्राफी झालेली आहे आणि अगदी खेड्यापाड्यात सुद्धा ती अवेलेबल आहे. दुसरं म्हणजे त्याच्यात पेशंटला कुठली इजा होत नाही, त्यामुळे पेशंट ती सोनोग्राफी करून घ्यायलाही तयार असतो, त्याला कुठलं टोचायला लागत नाही. आणि मग सोनोग्राफी काहीतरी पोटात दुखतंय म्हणा किंवा इतर काहीतरी फॅमिली चेकअप किंवा हेल्थ चेकअप हल्ली असतो त्याच्यात केली जाते आणि त्याच्यात आढळून येतं की अरे आपल्याला गॉलस्टोन्स आहेत. पण त्याच्यामुळे पेशंटला कधी कधी त्रास नाही असं सुद्धा खूप कॉमन आहे. ज्याला त्रास होतो त्यातली सगळ्यात कॉमनेस्ट म्हणजे ज्याला आपण गॉलब्लॅडर किंवा गॉलस्टोन कॉलिक म्हणतो, म्हणजे कधीतरी जे खडे तयार झालेले असतात ते जर त्या नळीतून खाली आले आणि मुख्य पित्ताच्या नळीत जर तिथे पास झाला तर तो पास होत असताना छोट्या नळीतून तो त्रास देऊ शकतो आणि अतिशय वेदना होऊ शकतात. उजवीकडे त्याला दुखू शकतं. स्पेशली मी म्हटलं तसं चरबीयुक्त काही खाल्ल्यानंतर, मी आता पुरणपोळीचं जेवण जेवलंय किंवा असं की त्यावेळेला त्याला एखाद्या वेळेला दुखू शकतं आणि इंजेक्शन लागू शकेल पेन कंट्रोल करायला इथपर्यंत दुखू शकतं. सो हे एक कॉमन त्याची कंप्लेंट असू शकते पेशंटची. त्याच्यानंतर त्या पिशवीतला जो खाली आलेला खडा आहे तो जर खाली अगदी येऊन अडकला तर कावीळ पण होऊ शकते, ताप येऊ शकतो. त्या जो पित्ताचं आहे ते जर अडकलेलं असेल पित्त ह्याच्यामुळे तर ते पसमध्ये कन्वर्ट होतं. सो ताप येणं, उलट्या होणं, उजवीकडे दुखणं, कधी कधी पाठीत दुखणं किंवा मग खाली तो खडा स्वादुपिंड ज्याला आपण पॅनक्रियाज म्हणतो त्याची नळी आणि ह्याची नळी बरेच वेळा तो कॉमन पॅसेज असतो. त्यामुळे जरी नळीत ह्या अडकलेला असला तरी स्वादुपिंडाची पण नळी जर ब्लॉक झाली तर ज्याला आपण पॅनक्रियाटायटिस म्हणतो, मग त्याच्यात सिव्हिअर सेंट्रल ॲब्डॉमिनल पेन, पाठीमध्ये दुखणं हे खूप असं होऊ शकतं. सो वेगवेगळ्या गोष्टींनी तो आपल्याकडे येऊ शकतो. काहीही होत नाही आणि जस्ट आम्ही सोनोग्राफी केली म्हणून सापडले असं पण होऊ शकतं.